12:15 होत आले तरी पण अजून वर्कर्स आले नाहीत ना. ते काका आलेत ज्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या वॉशरूमचं. काय यार, कधी येणार आहे? पंक्च्युअलिटी नामची पण गोष्ट असते यार, असं थोडी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला, मम्मी पप्पा दादा सगळे. मी आत्ताच उठलो आहे, वाजलेत 8. आज ना ॲक्च्युली आमच्या घरात ना वॉशरूमचं आम्ही काम करून घेणार आहे. म्हणजे मी, सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. पप्पा मम्मी सगळे माझ्यावरती जबाबदारी घेऊन गेलेत की माणसं येतील, काम करतील वॉशरूमचं काम. यासाठी करतो आहे कारण आमचं वॉशरूमनं सारखं तुंबतं. ते खूप वाईट दिसतं आणि ते खूप विचित्र दिसतं, नाही का. आता आम्ही जातो तेव्हा तुंबतं, वॉशरूमला जातो तेव्हा तुंबतंच. पण इतर माणसं जे बाहेरून येतात, म्हणजे ॲज अ गेस्ट म्हणून, या भावकीमधले जे कोणी येतात, आपले पै पाहुणे येतात, ते जर अचानक वॉशरूमला गेले आणि अचानक तुंबलं तर ते खूप विचित्र वाटेल ना. आणि त्यांना खूप वियर्ड वाटेल आणि नाही का, घाण वाटेल ते. मग ते काय विचार करतील, एक इम्प्रेशन डाऊन होतं. म्हणून आम्ही निर्णय घेतला, पप्पा आणि मम्मीने आणि मी आणि भावाने, की आपण वॉशरूमचं काम लवकरात लवकर करून घेऊ. ॲक्च्युली आमच्या बिल्डरने ना ते काम पहिला स्टार्टिंगलाच बरोबर केलं नव्हतं. त्यांचे जे कामगार होते त्यांनी ना ते बाथरूम बनवायच्या टायमाला ते जे सिमेंट्स वगैरे असतात, गोणीचं हे असतं, ते सगळं त्या नाही का वॉशरूमच्या त्या खड्ड्यात टाकून ठेवलं होतं. म्हणून ते सारखं तुंबतं, माहिती आहे का. म्हणजे तिथं चॉकअप झालं आहे पूर्णपणे. आम्ही असं हलकं काम करून घेतलं होतं, आम्हाला पहिला माहिती होतं तेव्हा. पण हलकं काम करून किती करणार, नाही का. जे वर्कर्स होते त्यांनी पण ते काम बरोबर केलं नव्हतं. म्हणून आम्ही असा वर्कर निवडला आहे की ते मूळच खोदून काढेल तो. मग कसं, ते पूर्ण भांडत तोडून वॉटरप्रूफिंग करून पूर्ण 2 दिवस जाणार आहेत. आणि ते 2 दिवस पूर्ण काम करून घेणार आहेत ते लोक. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पूर्ण तुंबतं आमचं वॉशरूम, माहिती का. इथपर्यंत भरतं. मग ते थोडं वेगळं वाटतं, नाही का, थोडं ऑकवर्ड वाटतं, माहिती का. म्हणून तर आम्हाला तर कधी तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये, एक फ्लॅट खाली आहे तिथे वॉशरूमला जायला लागतं, माहिती का. तिथून चावी घेतली आम्ही लोकांनी आणि तिथं वॉशरूमला कधी जावं लागतं. म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही वॉशरूमचं काम लवकरात लवकर करून घेणार, म्हणजे आज आणि उद्यामध्ये होऊन जाईल. 2 दिवस तर लागतातच. कारण पहिला हे ते भांडं आहेत ना ते तोडून काढणार. त्याच्यानंतर ते लोक आतमधून जे काय आहे त्यांचं ते साफ करणार पूर्ण. हे पूर्ण टाईल्स वगैरे जाणार आहेत मला वाटतं. आणि नंतर तोडून पहिला आजच्या दिवशी फक्त हे तोडणार आहेत आणि ते वॉटरप्रूफिंग करणार आहेत पद्धतशीर. आणि उद्या जे काही करतील ते करतील पूर्णपणे. तर फिलहाल तर आजच्या दिवशी ते एवढंच करणार आहेत ते लोक. तर अजून आले नाही आहेत, येणार 10 वाजता. वर्कर्स 2 येणार आहेत अजून. ते जे कॉन्ट्रॅक्ट घेणारे काका आहेत, जे आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, ते पण येणार आहेत. मी आता फटाफट हाफ फ्रेश होतो आणि नाश्ता करून घेतो, कारण नंतर मला करायला भेटणार नाही नाश्ता. म्हणून हाफ फ्रेश झालो आहे मी, बसलो आहे नाश्ता करायला. हे बघा, राजमा आणि चपाती. मस्तपैकी फटाफट नाश्ता करून घेऊ, कारण ते 10 वाजता येतील. तर आता वाजलेत 8:15, तर येतीलच 10 वाजेपर्यंत. अजून आपल्याकडे 1.5 तास आहे. मम्मी बघा भांडे अशीच ठेवून गेली, तर आता मलाच घासावी लागणार. मित्रांनो, 10चे 12:15 होत आले. हे बघा, 12:15 होत आले तरी पण अजून वर्कर्स आले नाहीत ना. ते काका आलेत ज्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या वॉशरूमचं. काय यार, कधी येणार आहे? पंक्च्युअलिटी नामची पण गोष्ट असते यार, असं थोडी. तर वेट करू, बघू कधी येत आहेत. वेट करण्याच्या ऐवजी काय पर्याय तर नाही आहे. तर फिलहाल तर पहिला आंघोळ करून घेतो. मी त्यांच्यासाठी थांबलो होतो आणि पहिला जाऊन वॉशरूमला जातो मी पहिला. कारण ना मला वाटलं होतं ते लोक येतील 10 वाजता, आपलं काम चालू करतील वॉशरूमचं. म्हणून मी माझ्या मनाची तयारी करून ठेवली होती की मला वॉशरूमला जाता येणार नाही. म्हणून मी दिवसभर कंट्रोल करू, नाही तर दुसऱ्या रूममध्ये जाऊ. तिथे दुसरा एक रूम आहे आमच्या इथं बिल्डिंगमध्ये खाली, तिथे जाऊ. पण मी तिथेही नाही गेलो आणि इथेही नाही. इथे तर मला वाटलं 10 वाजता काम चालू होईल, पण नाही. तर मला अर्जंट पहिला वॉशरूमला आली, तिथे जातो आणि त्यानंतर आंघोळ करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो, ठीक आहे. वेट करण्याच्या ऐवजी पर्याय नाही. बघू कधी येत आहेत, मला बघायचंच आहे आता.
मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालो आहे. मी विचार केला अजून थोडा वेळ वेट करतो, नंतर आंघोळ करतो. बट मी आंघोळ करून फ्रेश झालो आता. आणि आता वाजलेत बघा किती, 2 वाजलेत. अरे वेट करावा तरी किती, अजून आले नाहीत. 2 वाजले तरी पण कुठं राहिले यार. नाही यायचं तर नाही यायचं असं सांगायचं ना डायरेक्टली. लेट यायचं हे ते, हे काय चालू आहे. भूक लागली आहे खूप. ह्यांच्या नादात ना सकाळी थोडासाच नाश्ता केला होता. सकाळचाच राजमा आहे थोडासा, तो खातो. आणि चपाती आणि थोडासा भात पण आहे ह्याच्यात. लंच करून झालं आहे माझं आता. त्यांचा वेटच करतो, अजून आले नाही आहेत यार हे लोक. माझं ना आता दिमाग खराब होतं आहे माहिती आहे का. मम्मीचा पण फोन नाही आला आहे काय की या ते लोक येणार आहेत का नाही येणार आहेत. ना पप्पाचा फोन आला आहे मला. मला वाटतं त्यांना फोनच नाही केलं आहे. ज्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ना त्या काकांनी पप्पांना या मम्मीला कुणालाच फोन नाही केलं आहे की येणार आहे का नाही येणार आहे. म्हणून मम्मी आणि पप्पाचा मला फोन नाही आला वाटतं मला अजूनपर्यंत. वेट करावं तर किती यार. मित्रांनो आता वाजलेत 4:45 माहिती आहे का. आणि मम्मीने आत्ता मला जस्ट फोन केला की ते लोक नाही येणार आहेत कारण त्यांचा जो वर्कर आहे, एक वर्कर आहे त्यांचा, त्याला ना म्हणजे लूज मोशन होत आहेत म्हणून. अरे याला काय अर्थ आहे यार. मग हे आधी नाही सांगता येत. आत्ता सांगितलं आहे मम्मीला त्या वर्कर्सनी आणि सॉरी पप्पाला त्या वर्कर्सनी, आणि पप्पाने मग मम्मीला सांगितलं आणि मम्मीने मला फोन करून सांगितलं आत्ता. काय फालतूगिरी आहे रे. एवढा लेट सांगतात. ही पंच्युअलिटी आहे. हा कुठला डिसिप्लिन आहे यार काम करायचा. मला तेच नाही समजत. मम्मी पण घरी आली बघा. मम्मा मग आता आपलं काम नाही झालं तर मग उद्या तरी येणार का तो पक्का. पण अचानक सकाळीच सांगायचं ना. एवढा लेट का सांगितलं. हा माझ्याकडून 5,000 ठेवले. पण अचानक एवढं लेट का सांगितलं त्याने. सकाळी का नाही सांगितलं. कारागीरवाल्याची तब्येत बिघडली. हा ठीक आहे, माहितीये मला कारागीरची तब्येत बिघडली वर्कर्सची. पण त्यांनी आधी तर लवकर तरी सांगायचं. आता जर उद्या पण नाही आला तर काय यार. फिलहाल तर चाय नाश्ता करायला बसलो आम्ही लोक. हे बघा कोरी चाय बरोबर बिस्किट. मम्मी पण. काय माहिती उद्या तरी येणार आहे का नाही. पहिल्याच दिवशी त्याने असं केलं तर. भाजीतून बघा हा किडा निघाला. या किड्याला ना टाकायचा प्रयत्न करतोय ना उचलून, तर येतोय पण पडतोय. भेटला भेटला भेटला. फक्त पडू नको दे. नाही 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 पडणार, नाही पडणार, नाही पडणार, नाही पडणार, नाही पडणार. हा फेकला बाबा. अजून नाही ना मम्मा किडा याच्यात. हे काय किडाचा किडा नाही तो. हा हा किडाच आहे. मेलाय तो पण. तो किडे किडे वाईट मेलाय पण तो मम्मा. त्याचा पोस्ट मॉर्टम झालाय बघ. त्याला साईडला ठेवा. मिक्स करू नको भाजी. ह्याच्यानी ना हे सुक्क आहे ना, म्हणजे ह्याच्यात काय नाही तर ह्याच्यात घे त्याला असं साईडला कर. नंतर एकदम फेक त्याला. हा काय भाजीतले किडे आहेत ते तिकडं ते दे काय. हा तर मित्रांनो मी आत्ताच आलोय वाशीला माझ्या परम मित्राला भेटायला. ॲक्च्युली मी त्याला बोललो की ये मला भेटायला. थोडं नाही का बोर झालंय घरी बसून बसून म्हणून. तर थोडं भेटू बोलू आणि त्यानंतर घरी निघू. कारण खूप लेट होईल नाही का. जाता जाता मला लेट होईल. त्याचा बाजूलाच घर आहे, म्हणजे 2-3 स्टेशन. वाशी, मानपूर, गोवंडी, चेंबूर. तर मला तर अजून 7-8 स्टेशन पार करायला लागतं. म्हणून मला कमीत कमी 1 तास जातो. म्हणून पुढे बसूया जरा थोडं. तर मित्रांनो मी आत्ताच ट्रेन पकडून पनवेलला आलोय. मित्र पण गेला त्याच्या घरी ट्रेन पकडून. तो पोहोचला असेल. मी अजून चालतोच आहे, रस्त्यातच आहे. आजचा दिवस आहे ना फुल
वेटिंगमध्येच गेला, म्हणजे वर्कर्स लोकांचं वेट करण्यातच आजचा दिवस गेला. आलेच नाहीत, दिमाग खराब झाला होता माहिती आहे का सकाळपासून. तर फिलहाल तर आता घरी जातो, जेवतो वगैरे आणि व्लॉग एडिटिंगला बसतो यावाल्या आपल्या. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.